जय जय राम कृष्ण हरी 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 जय जय राम कृष्ण रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साजणी सुख झाले ओ साजणी तो हा विठ्ठल बरवा तो
कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी अखंडित करा त्रिवेणीचे स्नान 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 अखंडित करा काशीवासे मरा ज्ञाने वीण काशीवासे मरा ज्ञाने वीण नाही तयागती वस्ती निरंजनी नाही तयागती वस्ती निरंजनी काशी मरा ज्ञाने विना काशी वासी मरा ज्ञाने विना तयागती वस्ती निरंजनी नाही तयागती वस्ती निरंजनी भोगे रुद्र योनी कर्मवासे भोगे रुद्र योनी कर्मवासे नाही तयागती वस्ती निरंजनी नाही तयागती वस्ती निरंजनी रुद्र योनी कर्मवासे नाही तयागती वस्ती निरंजनी नाही तयागती वस्ती निरंजनी लिंग देह भंग जव झाला नाही लिंग देह भंग जव झाला नाही देह भंग जव झाला नाही देह भंग जव झाला नाही तोवरी पाहे बा मुक्ती कैसी तोवरी पाहे बा मुक्ती कैसी तया नाही गती वस्ती निरंजनी तया नाही गती वस्ती निरंजनी तोवरी बापाही मुक्ती कैची तया नाही गती वस्ती निरंजनी नाही गती वस्ती निरंजनी ज्ञानदेव म्हणे करारे सुमन ज्ञानदेव म्हणे करारे सुमन ज्ञानदेव म्हणे करावे सुमन ज्ञानदेव म्हणे करावे सुमन तरीच चिद्घन पाविजे तो तरीच चिद्घन
पाविजे तो नाही तयागती वस्ती निरंजनी नाही तयागती वस्ती निरंजनी ललित चित घन पाविले तो ललित चित घन पाविले तो दया नाही गती वस्ती निरंजनी नाही दया गती वस्ती निरंजनी भोगे रुद्र योनी कर्म वसे भोगी रुद्र योनी कर्म वसे नाही तयागती वस्ती निरंजनी नाही तयागती वस्ती निरंजनी भोगी रुद्र योनी कर्मवसे भोगी रुद्र योनी कर्मवसे नाही तयागती वस्ती निरंजनी नाही तयागती वस्ती निरंजनी तो पार घुमाई पार घुमाई पार घुमाई पार घुमाई विठो पार घुमाई विठो पार घुमाई पार घुमाई विठो 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 पार घुमाई त्रिवेणीचे स्नान खंडित करा त्रिवेणीचे स्नान अखंडित करा त्रिवेणीचे त्रिवेणीचे स्नान त्रिवेणीचे स्नान त्रिवेणीचे स्नान अखंडित करा त्रिवेणीचे स्नान त्रिवेणीचे स्नान त्रिवेणीचे स्नान अखंडित करा
काशीवास मरा नानवीन काशीवास मरा नानवीन काशीवास मरा नानवीन काशीवास मरा ज्ञानवीण नाही तया गती नाही तया गती वस्ती निरंजनी नाही तया गती भोगी रुद्र योनी कर्म बसे भोगी 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 रुद्र योगी कर्म बसे भोगी रुद्र योगी कर्म बसे भोगी रुद्र योगी कर्म बसे नाही तया गती नाही तया गती वस्ती निरंजनी नाही तया गती योनी कर्म वसे भोगी रुद्र यो कर्म बसे भोगी रुद्र योगी कर्म बसे भोगी रुद्र योगी कर्म बसे भोगी रुद्र योगी कर्म बसे नाही तया गती नाही तया गती वस्ती निरंजनी नाही तया गती
रखुमाई विठोबा 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 रखुमाई हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम विठोबा रखुमाई कुंडली कवरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव कुंडली कवरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई त्रिवेणीचे स्नान अखंडित करा त्रिवेणीचे स्नान अखंडित करा काशीवासे मरा ज्ञाने वीण नाही तया गती वस्ती निरंजनी भोगी रुद्रयोनी कर्मवसे लिंगदेह जव भंग झाला नाही लिंगदेह जव भंग झाला नाही पाहे पातरी मुक्ती कैसी नाही तया गती वस्ती निरंजनी भोगी रुद्रयोनी कर्मवसे ज्ञानदेव म्हणे करारे सुमन ज्ञानदेव म्हणे करारे सुमन तरीच चितघन पाविजेतो नाही तया गती वस्ती निरंजनी भोगी रुद्रयोनी कर्मवसे विठोबा रखुमाई विठोबा जय जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई रखुमाई प्रस्तुत हा सेवेसाठी घेतलेला अभंग महाकैवल्य तेजोनिधी संत सम्राट माऊली ज्ञानोबा यांचा असून या अभंगामध्ये माऊली ज्ञानोबा यांनी परमार्थ पथामध्ये मोक्षापर्यंत जाण्यासाठी जी काही साधनं आहेत त्यांचंही प्रतिपादन केलं आहे आणि जी साधनं नाहीत त्यांचंही प्रतिपादन केलेलं आहे. यथामती आणि यथाकाल या अभंगाचं चिंतन करण्याच्या पूर्वी आजच्या सेवेचं प्रवृत्तीनिमित्त जाणून घेऊ आणि मग दिलेल्या समयसीमेमध्ये निर्धारित समयसीमेमध्ये या अभंगाचं काहीसं चिंतन करण्याचा आपण प्रामाणिक प्रयत्न करू. आज ही जी सेवा आहे ही या महाशिवरात्रीच्या निमित्तानं या संगमेश्वर संस्थानामध्ये महादेवमळी संस्थानामध्ये जो महाशिवरात्रीच्या निमित्तानं नाममहोत्सव होतो आहे
त्याच्या निमित्तानं आजची ही कीर्तन सेवा आहे. या संस्थांचंही महत्त्व आहे, या स्थानाचंही महत्त्व आहे आणि आजचा जो दिवस आहे त्याचंही महत्त्व आहे. 2 नद्यांच्या संगमावर बिंदुसरा आणि सिंदफणा या 2 नद्यांच्या संगमावर हे स्थान आहे आणि साक्षात शिवाचं हे स्थान आहे. आणि या स्थानावरती पूर्वीच्या बाबांनी बरेच दिवस तपश्चर्या केली आहे. म्हणजे स्थानाला महत्त्व असतंच, पण ज्या वेळेला तिथे एखादा महात्मा तपश्चर्या करतो तर तपश्चर्येने ते स्नान तपःपूत होत असतं. तर हे स्नान तपःपूत आहे. त्या बाबांनी अनेक वर्षे इथे आराधना साधना केली आणि त्यांच्या तपश्चर्येने पवित्र झालेलं हे स्थान आहे. आणि या ठिकाणी श्री गणेशाचं मंदिर आहे, संगमेश्वराचं मंदिर आहे आणि बाबांचं आणि रुक्मिणी प्राणसंजीवनी विठ्ठलेश आणि माता रुक्मिणी यांचंही मंदिर आहे. असा या संगमावरती आजची ही कीर्तन सेवा आहे. प्रामुख्यानं इथे येण्याचं कारण आमचे गुरुबंधू ज्यांना आपण पुरुषोत्तम महाराज असं संबोधता आणि आमचं नाव म्हणजे बबनबुवा त्यांच्या निमित्तानं इथे येण्याचा हा प्रसंग आला. तीर्थरूप गुरुवरे महाराजही बऱ्याचदा आले, चिदंबरेश्वरही बऱ्याचदा आला, मीही बऱ्याचदा आलो. कारण की बबनबुवा तुमचे नंतर आहेत, पहिले आमचे आहेत म्हणजे आमच्या साखरे महाराजांच्या परिवाराचे एक अविभाज्य घटक असे आमचे बबनबुवा आहेत. आणि त्यांनी सांगितल्यावरून या ठिकाणी मी या सेवेमध्ये प्रवृत्त झालेलो आहे. आजची ही महाशिवरात्रीचा दिवस अत्यंत पवित्र दिवस आहे. या दिवशी जो या भगवान शिवाची आराधना करतो त्याला विशेष प्रकारचं पुण्य प्राप्त होतं असं शिवमहापुराणामध्ये बऱ्याच ठिकाणी सांगितलेलं आहे. बराच विचार सांगण्यासारखा आहे, परंतु थोडक्यामध्ये सांगून पुढे जातो. भगवान शिवांची 2 प्रकारानं पूजा केली जाते. बहुतेक सर्व देवतांची एकाच प्रकाराने पूजा आहे, परंतु भगवान शिवांची मात्र 2 प्रकाराने पूजा आहे. एक भगवान शंकरांची विग्रहधारी म्हणजे सगुण मूर्तीची पूजा आहे आणि दुसरी जी पूजा सांगितलेली ती लिंग पूजा आहे. भगवान पांडुरंगाची इथे तरी 2 आहेत, म्हणजे लिंग वेगळं आहे आणि प्रतिमा मूर्ती वेगळी आहे. पण भगवान विठ्ठलेशाचं तसं नाही आहे. भगवान विठ्ठलेशाची मूर्तीही तीच आहे आणि भगवान विठ्ठलेशाचं लिंगही तेच आहे. तर लिंग शब्दाच्या संबंधाने आता आधुनिक विद्वान त्यांची आपल्याला काही नावं घ्यायची नाही आहेत, परंतु लिंग या शब्दाचा अर्थ बराच विपरीत पद्धतीने सांगून आपल्या देवदेवतांची निंदा नालस्ती करण्याचा प्रवाह बऱ्याच ठिकाणी उद्योग चाललेला आहे. आपली सहिष्णुता फार जास्त आहे, जास्त म्हणजे कामापेक्षा जास्त आहे. सहिष्णुता असली पाहिजे, पण सहिष्णुता कामापेक्षा जर जास्त असेल तर तीही उपयोगाची नाही आहे. म्हणून त्या शिवपिंडीच्या निमित्तानं शिवलिंगीच्या लिंगाच्या संबंधानं बऱ्याच ठिकाणी काही काही विपरीत गोष्टी लिहिल्या गेल्या, परंतु लिंग या शब्दाचा अर्थ न जाणता या सगळ्या गोष्टी लिहिल्या जातात. लिंग म्हणजे काय तर लिंग या शब्दाचा अर्थ आहे षडलिंग वगैरे वगैरे, बराच पुल्लिंग स्त्रीलिंग षडलिंग बराच त्या ठिकाणी विचार आहे. पुढे आता येणारच आहे, लिंग देह जव भंग झाला नाही तिथेही लिंग शब्द येणार आहे. पण लिंग या शब्दाचा या ठिकाणी अर्थ आहे प्रतीक. त्या पवित्रतेचं, शिव म्हणजे पवित्र, तर पवित्रतेचं प्रतीक, पवित्रतेचं द्योतक म्हणजे ही शिवपिंडी आहे. थोडंसं आधुनिक शब्दामध्ये कसं माहिती का, परप्रतीक आणि द्योतक सांगितलं की लोकांना समजत नाही. त्यामुळे थोडंसं आधुनिक शब्दामध्ये सांगायचं झालं तर आयकॉनिक रिप्रेझेंटेशन ऑफ पवित्रता असं म्हटलं की लोकांना कळतं. जसं व्हॉट्सअपचा आयकॉन असतो, फेसबुकचा आयकॉन असतो, तसं देवाचा हा आयकॉन आहे, प्रतीक आहे आणि त्या प्रतीकाची आपण पूजा करतो. त्याच्या मागेही बराच इतिहास आहे. पांडुरंग सुद्धा प्रतीक आहे. जसं शिवलिंग हे पवित्रतेचं प्रतीक आहे, तसं पांडुरंग कशाचं प्रतीक आहे, परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम. पांडुरंग हा चैतन्याचं प्रतीक आहे. म्हणजे शिव हे शिवपिंडी ही पवित्रतेचं प्रतीक आहे. तर पांडुरंग कशाचं प्रतीक आहे, पांडुरंग कशाचं लिंग आहे, पवित्रतेचं लिंग म्हणजे पांडुरंग आहे. हे लिंग का तयार झालं, शिवाची प्रतिमा पूजाही होते आणि शिवाची लिंग पूजाही होते. बराच त्याच्यामध्ये कथाभाग आहे, थोडक्यामध्ये सांगून आपण पुढे जाऊ. कारण की ती जी कथा आहे ती शिवरात्रीच्या संबंधाने आहे. शिवरात्रीला एवढं का महत्त्व त्याच्या संबंधाने ही कथा आहे. एकदा काय झालं की भगवान विष्णू, त्यांचं निवासस्थान म्हणजे तुमचं आडनाव,
क्षीरसागर. क्षीरसागरामध्ये राहतात. त्यांच्याबरोबर त्यांचे परिचर आहेत सगळे. गरुड बसलेले आहेत. शेष महाराजांनी भगवान विष्णूंच्या मागे फणा धरलेला आहे सावली म्हणून. पाय लक्ष्मीचे हाती, लक्ष्मी पाय चेपती, असे निवांत भगवान विष्णू त्या क्षीरसागरामध्ये बसलेले आहेत. आणि अचानक त्या क्षीरसागरामध्ये भगवान विश्रांती घेत असताना त्या क्षीरसागरामध्ये ब्रह्मदेव आलेले आहेत. आणि ब्रह्मदेव आल्यानंतर भगवान विष्णू हे उठले नाही, तसेच पडून राहिले. ब्रह्मदेवाला राग आला. अरे मी आलो इथे आणि मला बघून हा उठला सुद्धा नाही. अरे काय हे, काय पद्धत आहे का? रागवले ब्रह्मदेव. आणि रागवल्यानंतर म्हणाले, तुझा बाप इथे आला आणि तू उठत नाही, तुला शोभतं का? म्हणले. कारण ब्रह्मदेव हा विश्वाचा जनिता आहे. आणि विश्वाचा जनिता असल्यामुळे ब्रह्मदेव भगवान विष्णूंना काय म्हणतात, मी तुझा बाप आहे इथे आणि बापासमोर झोपून राहतो, काय वाटतं का नाही तुला? भगवान विष्णू हे शिवासारखे रागवणारे, शांत आहे. भगवान विष्णूला राग आला, पण राग त्यांनी गिळून घेतला. आणि गिळून घेऊन भगवान विष्णूंनी त्या ब्रह्मदेवाला सांगितलं, वत्सा बस. वत्सा म्हणजे मुलाच. अजून राग त्याला आला. अरे बापाला मुलगा म्हणतोय का? अरे म्हटला, विष्णू भगवान म्हणाला, अरे ब्रह्मदेवा, तू मला तुझा बाप म्हणतोयस, पण मी तुझा आजोबा आहे म्हटले. काय म्हणाले, मी तुझा आजोबा आहे का? तर माझ्या नाभी कमळातनं तुझा जन्म झालाय. नाभी कमळ माझं आणि त्याच्यातनं तुझा जन्म झाला, म्हणून मी कोण आहे? तुझा आजा आहे. एक म्हणतो मी तुझा बाप आहे, दुसरा म्हणतो मी तुझा आजा आहे. झाला वादविवाद सुरू. आणि वादविवाद सुरू झाल्यानंतर जेव्हा मुद्दे संपतात तेव्हा ते गुद्द्यावरती भांडण येतं. मग आलं गुद्द्यावरती भांडण. दोघंही मोठे. मग गुद्द्यावरती भांडण आल्यानंतर पहिल्यांदा शस्त्र चालवली गेली. आणि शस्त्राची मर्यादा संपल्यानंतर असते. जोपर्यंत बंदुकीने युद्ध चाललंय तोपर्यंत ठीक आहे, आणि बंदूक संपली की तोफ गोळे. जोपर्यंत बंदुकीची ताकद आहे तोपर्यंत बंदुकीनेच चालतं. मग शस्त्राचं युद्ध अस्त्रावरती केली. विविध अस्त्र एकमेकांनी सोडलेली आहेत. आणि सर्वात शेवटी ब्रह्मदेवानं भगवान विष्णूंवरती पाशुपतास्त्र सोडलेलं आहे. आणि भगवान विष्णूंनी ब्रह्मदेवावर महेश्वरास्त्र सोडलेलं आहे. आणि दोन्ही अस्त्र अत्यंत तेजपुंज प्रकारची ती दोन्ही अस्त्र. आणि ती दोन्ही अस्त्र जेव्हा एकमेकांवर आदळली त्यावेळेला, त्याच्या आधी काय झालं, ह्यांची भांडणं लागली. कोणाची? भगवान विष्णू आणि ब्रह्मदेवाची भांडणं लागली. आपल्या घरामध्ये भांडणं लागली की पहिलं काय होतं? काय डोरले बा, काय होतं? घरामध्ये जर भांडणं लागलं तर काय होतं? काय वकील साहेब सांगा, तुम्ही त्यातले तज्ज्ञच आहेत ना. काय होतं? काय होतं भांडणं लागली की? अहो, भांडणं सोडवण्याचे तर तज्ज्ञ आहे तुम्ही, भांडणं लावण्याचे नाही. तर घरामध्ये जर भांडणं लागलं तर बाहेरचे लोक पहिल्यांदा बघायला येतात. त्याप्रमाणे या दोघांची लागली होती भांडणं. भगवान विष्णूचं ब्रह्मदेवाचं भांडण लागलं. सगळे देव बघायला आले, कसं चाललंय भांडण, कसं झालंय भांडण. पण जोपर्यंत आपल्याला झळ लागत नाही तोपर्यंत मजा वाटते. आणि भांडणामध्ये जर आपल्याला झळ लागली तर मग अवघड पडतं. मग ज्या वेळेला हे पाशुपतास्त्र आणि महेश्वरास्त्र एकमेकांवर आदळले, खूप मोठ्या प्रमाणामध्ये तिथे तेज निर्माण झालं, अग्नी निर्माण झाला. आणि त्या अग्नीच्या तेजामुळं या सगळ्या देवांना चटके बसायला लागले. म्हणजे आता काही खरं नाही, कुठं तरी थांबलं पाहिजे. जोपर्यंत आपल्या खिशाला चाट बसत नाही तोपर्यंत सगळं बरं वाटतं. खिशाला, शरीराला चाट बसले की काही खरं नाही. मग सगळ्या देवांना चिंता निर्माण झाली की या पाशुपतास्त्राचं आणि महेश्वरास्त्राचं जर असंच घर्षण चालू राहिलं तर जगताचा प्रलय व्हायचा, अशी त्यांना भीती वाटायला लागली. मग काय करायचं? ह्यांचं आधिदैव कोणतं दोन्ही अस्त्रांचं? तर म्हणले भगवान शिव. मग ते भगवान शिवांकडे गेलेले आहेत. आणि भगवान शिवांकडे गेल्यानंतर भगवान शिव त्या ठिकाणी आलेले आहेत. त्यांनी हे सगळं बघितलं. आणि सगळं बघितल्यानंतर त्या दोन्ही अस्त्रांकडे बघितल्यानंतर त्या दोन्ही अस्त्रांनी थोडंसं शांत केलंय. पूर्ण शांत नाही केलं, थोडंसं शांत केलं. आणि थोडंसं शांत केल्यानंतर त्या दोन्ही अस्त्रांहून एक अग्निदंड निर्माण झालाय. आणि तो अग्निदंड असीम स्वरूपाचा तो अग्निदंड आहे. आणि इकडे भगवान शिवाला आणि ब्रह्मदेवाला चिंता लागली, अरे आपण अस्त्र सोडली, झालं काय?
काय झालं म्हणून ते दोघं जण जेव्हा बघायला आले तर तो अग्निदंड आहे. मग करायचं काय? मग ब्रह्मदेवानी हंसावरती बसलेले आहेत, भगवान विष्णू गरुडावरती बसले. ते एका टोकाकडे गेले आणि ब्रह्मदेव एका टोकाकडे गेले. परंतु ते असीम अमर्याद तो ते जो दंड, दोघांनाही थांग पत्ता लागला नाही. भगवान विष्णू म्हणाले, आपली मर्यादा आता संपली आहे, प्रयत्नाची पराकाष्ठा झाली आहे, ह्याच्या पुढे प्रयत्न करून चालणार नाही. प्रयत्न कुठे थांबवायचे हेही कळलं पाहिजे बरं का. प्रयत्न करावेत, परंतु प्रयत्न कुठं थांबवायचे हेही कळलं पाहिजे. मग खूप प्रयत्न केले भगवान विष्णूंनी, काही शेवट सापडला नाही. ब्रह्मदेवाची तीच अवस्था. तर ब्रह्मदेवाने विचार केला, आपल्याला जर हे शेवटचं टोक सापडलं नसेल तर भगवान विष्णूंनाही हे शेवटचं टोक सापडलेलं नाही. पण आपण म्हणले त्यांना अद्दल घडवायची. मग ब्रह्मदेवी परत निघालेले आणि ब्रह्मदेव परत जेव्हा निघालेले तेव्हा ब्रह्मदेवांना वाटेमध्ये केवड्याचं फूल मिळालेलं आहे. त्याला केतकी असं संस्कृतमध्ये म्हणतात, मराठीमध्ये केवडा. त्या केवड्याच्या फुलाला त्याने सांगितलं, बाबा रे एक मला मदत कर. काय मदत कर? मी जे म्हणेन त्याला तू फक्त हो म्हणायचं, बाकी काहीच नाही. मी जे म्हणेन त्यांना हो म्हणायचं. म्हणून ब्रह्मदेवी परत आले, भगवान विष्णूही परत आले, आणि मध्ये दोघांची गाठ पडली. विष्णू म्हणाले, भगवान विष्णू म्हणाले, अरे मी शोधत गेलो हे टोक या तेजोदंडाचं, पण मला का हा तेजोदंड सापडलेला नाही. तुला तरी सापडला का? तर म्हणले हो, शेवटी जाऊन आलो मी त्याच्यात. म्हणले कोण आहे? म्हणले साक्षात. म्हणले हे केवढा आहे. म्हटले तर विचारा. म्हणले केवढ्याला? आम्ही दोघं शेवट बघून आलो. भगवान शंकरांनी ब्रह्मदेवाला साष्टांग दंडवत घातलाय की बाबा रे, मी या तेजोगोलाचं टोक सापडू शकलो नाही, पण तुला ते सापडलं, तुला प्रणाम, तुला नमस्कार. आणि या सगळ्या गोष्टी भगवान शिव बघत होते. आणि भगवान शिवांना खूप राग आला. का राग आला? मी जो असीम आहे त्या माझ्या असीम स्वरूपाला ज्यांनी बघितलं असं म्हणतो, हे अत्यंत चुकीचं आहे. मग भगवंतांनी त्यावेळेला भैरवदेवाची निर्मिती केलेली आहे आणि भैरवाला सांगितलं ठोक. ठोक म्हणजे रामकृष्णारी परिपूर्ण ठोक. असं जेव्हा भैरवदेवाला भगवान शिवानी आज्ञा दिलेली आहे, तेव्हा तो ब्रह्मदेव होता पंचानन, 5 डोक्याचा होता. मग त्या भैरवानं त्या ब्रह्मदेवाची शेंडी पकडली आणि कटाई चालू केली. आणि कटाई चालू केल्यानंतर पहिलं जेव्हा मस्तक त्यांनी तोडलं, तेव्हा ब्रह्मदेव म्हटले, देवा माफ करा, मी चूक झालं, काहीतरी उशाप द्या. मग त्या पंचाननाचं चतुरानन स्वरूप केलं आणि त्याला शाप दिला ब्रह्मदेवाला की या पृथ्वी तलावरती तुझी कधीही पूजा केली जाणार नाही. आणि केवड्याला शाप दिला की भगवान शिवाच्या पूजेमध्ये केतकीच्या फुलाचा पूजार्हता म्हणून उपयोग केला जाणार. आणि मग त्यावेळेला भगवान विष्णूंना सुद्धा त्यांनी वरदान दिले की हे देवा, ज्याप्रमाणे माझी पूजा होते त्याप्रमाणे भगवान विष्णूंची सर्व अमनी तलावरती पूजा केली, त्याला असा त्याला आशीर्वाद दिलेला आहे. मग दोघंही त्या भगवान शिवांच्या समोर उभे राहिलेत आणि भगवान शिवाची त्यांनी पूजा केलेली आहे. आणि पूजा केल्यानंतर जो पूजा केलेला दिवस तो म्हणजे शिवरात्रीचा दिवस आहे. आणि त्यावेळेला भगवान शिवाने सांगितलं की या दिवशी जो माझी पूजा करेल त्याला अगणित पुण्याची प्राप्ती होईल, असं भगवान शिवानी वरदान दिलेलं आहे. आणि जो तेजोगोल होता त्या तेजोगोलाला भगवान शिवानी लहान स्वरूपामध्ये केलेलं आहे. आणि लहान स्वरूपा करून हे जे लिंग आहे या लिंगाची माझी प्रतीक म्हणून पूजा केली जाईल, असं त्या लिंगाच्या संबंधाने सांगितलं आहे. म्हणून या शिवरात्रीचं दिवशीचं महत्त्व काय? याच दिवशी ब्रह्मदेवानं आणि भगवान विष्णूंनी शिवाची पूजा केलेली आहे, हेच या शिवरात्रीचं महत्त्व आहे. त्याच्या बऱ्याच कथा आहेत. आणि अशा या शिवरात्रीच्या पवित्र दिवशी आजची ही कीर्तनाची सेवा आहे. सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे माऊली ज्ञानोबा यांनी या अभंगामध्ये परमार्थ पथामध्ये काय करावं हेही सांगितलंय. आणि दुसरं काय सांगितलंय, परमार्थ पथामध्ये काय करू नये हेही माऊली ज्ञानोबा यांनी सांगितलंय. काय करावं हे सांगितलं, ठीक आहे. काय करू नये हे सांगायची काय गरज होती? काय करावं सांगितलं पुरेस आहे ना. काय करू नये हे सांगायची काय गरज आहे? मौली ज्ञानोबा यांना माहिती होतं की आपल्यासारखे शहाणे या कलियुगामध्ये जन्माला येणार आहेत, म्हणून मौली ज्ञानोबा यांनी काय करावं हे सांगितलं, त्याचबरोबर काय करू नये हेही सांगितलंय. का सांगितलं?
विधिमुखानेही सांगावं लागतं. आणि विधिमुखाने सांगितलेल्या सिद्धांताला, विधिमुखाने सांगितलेल्या गोष्टीला जर बळकटी यायची असेल तर निषेधमुखानेही सांगायला लागतं. एकदा एका लहान मुलाला त्याच्या माता पित्याने सांगितलं, बाबा रे खरं बोलत जा. हो म्हटलं, खरं बोलत जाईल. बोलायचं खरं. पण एक दिवस तो मुलगा खोटं बोलला आणि खोटं बोलल्यानंतर त्याला पकडला गेलं की हा खोटं बोलला. आई वडिलांनी त्याला बोलवलं आणि विचारलं, बाबा रे तुला आम्ही काय सांगितलं होतं, खरं बोल, मग तू खोटं का बोलला? तो म्हणला, मी नेहमी खरंच बोलतो, आजच खोटं बोललो. तुम्ही खोटं बोलू नका असं सांगितलं होतं का? नाही, खरंही बोलतो आणि खोटंही बोलतो. म्हणून अशा लोकांना विधिमुखानेही सांगावं लागतं आणि निषेधमुखानेही सांगावं लागतं. खरं बोललं पाहिजे आणि खोटं बोलू नये. आता तुम्ही तर त्यातले तज्ज्ञ आहेत. खर्दी खत, तर खर्दी खत करताना काय लिहिता तुम्ही? मी माझे सगळे झाड पाचोरा बिचोरा सगळे हक्क तुला दिलेले आहेत आणि त्याच्या पुढे काय, माझा हक्क राहिलेला नाही. हक्क दिले म्हटल्यानंतर नाही पुन्हा काय गरज आहे? हक्क दिले याला उद्बलकता येण्याकरता, त्याला प्रबळता येण्याकरता आता माझे राहिलेले नाहीत असंही त्याच्यामध्ये लिहून द्यावं लागतं. त्याप्रमाणे या अवनी तलावरती आल्यानंतर, मानव देहाला आल्यानंतर मोक्ष प्राप्तीकरता कोणती साधनं करावी किंवा मानवाने काय करावं हेही माऊली ज्ञानोबा सांगतात आणि काय करू नये हेही माऊली ज्ञानोबा सांगतात. करावं काय? जिंकावा संसार, जिंकावा संसार, जिंकावा संसार, जिंकावा संसार. येणे नावे धनी शूर तरी येणे नावे शूर. जिंकावा संसार, तरी जावे नावे शूर, तरी जावे नावे शूर, तरी जावे नावे. मानव देहाला आल्यावर काय करावं? जिंकावा संसार तरी येणे नावे शूर. मानव देहाला आल्यानंतर संसाराला जिंकलं पाहिजे. संसाराला जिंकणं म्हणजे जग जिंकणं नाहीये बरं का. जगामध्ये अजून असा कोणीही जन्माला आला नाही की त्यांनी जग जिंकलंय. तो कोण अलेक्झांडर होता, नेपोलियन होता, बरीच नाव आहेत, पण कोणीही जग जिंकू शकलेलं नाही. मग जग जिंकावा संसार म्हणजे काय? तर संसार या शब्दाचा या ठिकाणी आहे जन्म मरण रूप संसार. आणि या जन्म मरण रूप संसारातून बाहेर पडणं याचंच नाव काय? जिंकावा संसार. म्हणून अवनी तलावरती आल्यावरती, मानव देहाला आल्यानंतर आपण संसार जिंकला पाहिजे. मग काय केलं नाही पाहिजे आणि काय न केल्याने किंवा काय केल्याने मोक्षाची प्राप्ती होत नाही हे माऊली ज्ञानोबा अभंगाच्या पहिल्या त्रिवेणीचे स्नान अखंडित करा, त्रिवेणीचे स्नान अखंडित करा, त्रिवेणीचे स्नान अखंड करा, त्रिवेणीचे स्नान अखंडित करा, त्रिवेणीचे स्नान अखंडित करा, त्रिवेणीचे स्नान अखंडित करा, त्रिवेणीचे स्नान
मोक्ष कशाने प्राप्त होतो आणि मोक्ष कशाने प्राप्त होत नाही याचा विचार मौली ज्ञानोबाराय सांगताय. त्रिवेणीचे स्नान अखंडित करा, काशी वासे मरा ज्ञाने वीण. मोक्ष प्राप्ती करता प्राधान्याने 2 साधनं सांगितलेली. पहिलं साधन आहे त्रिवेणीचे स्नान अखंडित करा आणि दुसरा उपाय आहे काशीमध्ये येणारा मृत्यू. या 2 गोष्टींनी मोक्षाची प्राप्ती होते अशी जगन्मान्यता आहे, अशी श्रद्धा आहे आणि शास्त्रही तेच सांगतं. तर पहिल्यांदा त्रिवेणीचे स्नान अखंडित करा म्हणजे काय? मौली ज्ञानोबारायांचा तीर्थयात्रेच्या संबंधानं कर्मविपाक शास्त्राच्या संबंधाने फार मोठा अधिकार आहे. माऊलींचा अधिकार सांगण्याची आपली योग्यता नाही बरं का, फक्त आपल्या लक्षात यावं म्हणून सांगतोय. तीर्थयात्रा कशी केली पाहिजे, काय केली पाहिजे, फार बारकावा आहे. नुसतं जाऊन आले त्या क्षेत्रात नाही, त्या क्षेत्रामध्ये काय काय केलं पाहिजे याचा विधी आहे. नुसतं पंढरपूरला जाऊन येणं ही वारी नाही आहे. चंद्रभागे स्नान विधितो हरिकथा. पंढरपूरची वारी कधी पूर्ण होते? विठ्ठलाच्या दर्शनानं पंढरीची वारी परिपूर्ण होत नाही. चंद्रभागे स्नान केलं पाहिजे आणि हरिकथा श्रवण केली पाहिजे, तरच पंढरीची वारीची परिपूर्तता आहे. अन्यथा नुसतं टच अँड बॅक नाही घडत पंढरीची वारी. त्याप्रमाणे त्रिवेणीचे स्नान करा, अखंडित करा म्हणजे काय? आता तुम्ही जाऊन आले ना प्रयागराजला, हां गेले होते ना. तर प्रयाग, त्रिवेणी नाम प्रयाग, ज्या ठिकाणी 2 नद्यांचा संगम होतो किंवा 3 नद्यांचा संगम होतो त्याला काय म्हटलं तर प्रयाग म्हटलं जातं. आपलं सद्भाग्य आहे की पूर्वीच्या नावाने त्या संगमाला आपल्याला आता उल्लेख करावा लागत नाही. आपलं सद्भाग्य आहे. प्रयागराज असं त्या तीर्थाचं आता नाव ठेवलेलं आहे. तर मौली ज्ञानोबारा या ठिकाणी जो विधी सांगतायत त्या विधीचं नाव आहे कल्पवास. त्रिवेणीचे स्नान अखंडित करा. त्या त्रिवेणीचं स्नान अखंडपणे करा, म्हणजे त्या त्रिवेणीमध्ये बुडून राहा असा त्यातला भाव नाही आहे. शास्त्रामध्ये तीर्थाटनामध्ये जो कल्पवास नावाचा विधी सांगितलेला आहे, त्या कल्पवास विधीचं फळ मोक्ष आहे असं सांगितलेलं आहे. तर कल्पवास विधी म्हणजे काय? तर कल्पवास म्हणजे त्या प्रयाग तीर्थावर, त्या प्रयागामध्ये 3 प्रकाराने सांगितलंय. 1 महिना, 1 वर्ष आणि 12 वर्ष असे 3 प्रकारचे कल्पवास आहेत. आणि त्या कल्पवासामध्ये काय केलं जातं की त्या त्रिवेणी संगमाच्या परिसरामध्ये तिथेच राहायचं, तिथेच जेवण करायचं, तिथेच झोपायचं, तिथेच स्नान करायचे. सर्व विधी त्या प्रयागाच्या म्हणजे त्या संगमाच्या परिसरामध्ये करणं. 1 महिना, 1 वर्ष किंवा 12 वर्ष करणं, त्याचं नाव काय? कल्पवास. म्हणजे त्रिवेणीचे स्नान अखंडित करा म्हणजे जन्मभर नदीत बुडून राहा असा अर्थ नसून तुम्ही कल्पवासाचा अंगीकार करा. आणि कल्पवासाचं फळ काय आहे? कल्पवासाचं फळ आहे मोक्ष. पुढे सांगतात काशीवासे मरा. दुसरं मोक्षाचं साधन काय? काशीमध्ये मृत्यू येणं हे मोक्षाचं साधन आहे. आपल्यासमोर साक्षात उदाहरण आहे आमच्या बोनबोनच्या मातोश्रीचं. काशीमध्ये मरण याला फार पुण्य लागतं, कोणीही काशीत मरत नाही. अनेकदा असं घडतं. आता बऱ्याच गोष्टी अशा आहेत. एक गृहस्थ खूप आजारी पडले आणि आजारी पडल्यानंतर आता मरायचं तर कुठे म्हणले काशीमध्ये मरू. काशीला गेले. काशीचं हवामान तेव्हा चांगलं होतं खूप, आणि त्या चांगल्या हवामानामुळे त्यांची तब्येत सुधारली, खणखणीत झाले. म्हणले आता काय आपण मरत नाही, आपल्या पोराबाळांच्या आठवणीत भेट घेऊन पुन्हा परत येऊ. ठणठणीत झाले, गावाकडे गेले आणि मेले. काशीमध्ये नाही मेले. काशीमध्ये मरण्याकरता फार पुण्य लागतं. सामान्य माणूस काशीमध्ये मरत नाही. आणि काशीमध्ये मृत्यूचा उत्सव साजरा केला जातो. उत्सव आहे हा, मंगलोत्सव. आपण जेव्हा गेलो होतो ना आईसाहेबांना घेऊन काशीमध्ये, तर मी एकदा त्याच्यामध्ये, तुम्ही दुपारी थांबला होता, मी दुपारी फिरत त्या मणिकर्णिका घाटावरती गेलो. तर त्या मणिकर्णिका घाटावरती संगीत महोत्सव चालू होता. आणि त्या संगीत महोत्सवाचा होता तांडव महोत्सव. म्हणजे त्या अग्नीच्या चितेसमोर अत्यंत भगवंताला
दारातच आहे ना ते मणिकर्णिका. चिता भस्मा लेपहा. विश्वनाथाला त्या चितेचा भस्माचा लेप करण्याकरता दूर जायची गरज नाही, दारातच आहे. म्हणून काशीमध्ये मृत्यू, म्हणजे आमच्या बोवनची आई आजारी होती आणि ती काशीमध्ये गेली आणि त्यांचा मृत्यू काशीतच झाला. फार पुण्याई लागते, सामान्य माणसाला तिथं मिळत नाही. आणि काशीमध्ये असा नियम आहे की मृत्यू झाल्यानंतर तिथं लोक रडत नाहीत, आनंदाने त्या ठिकाणी चितेला अग्नी दिला जातो, हे त्यातलं वैशिष्ट्य आहे. म्हणून मोक्षाचं दुसरं साधन काय आहे? काशीवासामध्ये मृत्यू येणं हे दुसरं साधन आहे. परंतु मौली ज्ञानोबा सांगतात, कल्पवास केला आणि ज्ञान झालं नाही, काशीमध्ये मेला आणि ज्ञान झालं नाही, मोक्ष मिळणार नाही. काशीमध्ये एक महत्वाची गोष्ट आहे, बराच कथा भाग आहे. आपण काय पुराणिक बॉन असल्यामुळे जास्त कथा नाही सांगत, काहीतरी तत्व सांगितलं पाहिजे. परंतु तिथे गुरुजींनी सांगितलंय तिथे मोक्ष का मिळतो, तर सांगितलंय की भगवान शिव तिथे ज्याला मृत्यू येतो त्याला तारक नावाचा एक मंत्र आहे, तो तारक मंत्राची दीक्षा त्या माणसाला देतात आणि तारक मंत्राची दीक्षा देऊन ज्ञान देऊन मग त्याला मुक्त करतात. एक महत्वाचा नियम आहे की ज्ञानात एव तु कैवल्यम. ज्ञान झालं नाही आणि त्याला मोक्ष मिळाला असं घडत नाही. फाईलमध्ये न्यूनता असेल तर काय करता, मी तुम्हाला फाईल दिली एखादी, त्यात काही कमी जास्त असेल तर तशी पास कराल का तुम्ही? मग काय कराल? मी जवळच आहे ना, करायला पाहिजे ना, मग काय कराल? हां, मग ती पूर्तता करून घेता तुम्ही, बरोबर. बाहेरच्या लोकांची करणार नाही तुम्ही, पण माझी असेल तर कराल का नाही पूर्तता? म्हणजे हे कागद जोडा, ते जोडून द्याल का नाही? पूर्वीच्या काय, आता जाऊ द्या, जेव्हा साहेब होते तेव्हा केलं असतं का नाही? म्हणजे फाईल पास करू नका, पण त्याची पूर्तता केली असते का नाही तुम्ही? हां, जवळचा माणसाचं काम करायचं, मग पूर्तता करून करायची. तसं केलं तर तुम्ही लटकणार, मी लटकणार. म्हणून फाईल पूर्तता करून जशी पास करायची असते, त्याप्रमाणे भगवान शिव फाईलची पूर्तता करतो. कशाने? तारक मंत्राची दीक्षा देऊन. आणि तारक मंत्राची दीक्षा देऊन पूर्तता करून त्याला मोक्ष प्राप्त करून देतो. म्हणून जगन्मान्य असलेली ही दोन साधन आहेत. एक आहे कल्पवास आणि दुसरा आहे काशीमध्ये मृत्यू. पण कल्पवास केला आणि कल्पवासानंतर जर तुम्हाला जीव ब्रह्मैक्य ज्ञान झालं नाही आणि काशीमध्ये मृत्यू आला आणि काशीमध्ये मृत्यू येताना तुम्हाला जर जीव ब्रह्मैक्य ज्ञान नसेल तर तुम्हाला मोक्ष प्राप्त होत नाही. हे महाराज अभंगाच्या नाही तयागती नाही तयागती वस्ती निरंतर नाही नाही तयागती नाही तयागती वस्ती निरंजनी नाही तयागती नाही तयागती नाही तयागती वस्तू निरंतर नाही तयागती नाही तयागती नाही तयागती वस्ती निरंजनी नाही तयागती भोगी रुद्रयोनी कर्मवसे भोगी रुद्रयोनी कर्मवसे नाही तयागती गती नाही तयागती वस्ती निरंजनी नाही तयागती कर्मवसे भोगी रुद्रयोनी कर्मवसे नाही तयागती नाही तयागती वस्ती निरंजनी नाही तयागती वस्ती
कोणाचं? ज्ञाना वाचून जो काशीवास करतो, काशीमध्ये मृत्यू येतो, आणि ज्ञाना वाचून जो कल्पवास करतो त्याची अवस्था काय होते? तर माऊली ज्ञानोबा राय सांगतायत, नाही तया गती. तया नाम जो काशीमध्ये मेलेला आहे आणि ज्यांनी कल्पवास केलेला आहे पण त्याला ज्ञान झालेलं नाही, अशा माणसाची अवस्था काय होते? नाही तया गती. तर गती नावाचा अर्थ सद्गती असा इथे नाही, मोक्ष असा अर्थ आहे. त्याला मोक्ष प्राप्त होत नाही. मग मोक्ष म्हणजे काय? तर मौली त्याचं स्पष्टीकरण करतात, वस्ती निरंजनी. त्याला निरंजनी राहता येत नाही. तर निरंजन म्हणजे काय त्याचा थोडासा आपल्याला विचार करायचा आहे. गती नाही म्हणजे त्याचा विचार करायचा. आणि त्याला काय होतं? भोगी रुद्रयोनी कर्मवसे, हे त्याचा परिणाम सांगतात. आता पहिल्यांदा त्याला गती नाही ह्याचा अर्थ काय? तो काशीमध्ये मेलेला आहे, त्यांनी कल्पवास केलेला आहे, परंतु कल्पवास करताना काशीमध्ये मृत्यू येत असताना त्याला ज्ञान झालेलं नाहीये. कोणतं ज्ञान झालेलं नाहीये? दृढ अपरोक्ष ज्ञान त्याला झालेलं नाहीये. आणि दृढ अपरोक्ष ज्ञाना वाचून त्यांनी काशीमध्ये मृत्यू आलेला आहे आणि त्यांनी कल्पवास केलेला आहे, त्याला गती प्राप्त होत नाही ना, मोक्ष प्राप्त होत नाही. आणि मोक्ष म्हणजे काय? तर महाराज सांगतात, वस्ती निरंजनी. त्या निरंजनाच्या ठिकाणी त्याला राहता येत नाही. मग निरंजन म्हणजे काय? अद्वैत तो ठाव निरंजन एकला. 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 भूती भगवत भाव. भूती भगवत भाव. भूती भगवत भाव. भूती भगवत भाव. मात्रा सहित जीव. माता सहित जीव. मात्रा सहित जीव. माता सहित जीव. अद्वैतिको ठाव निरंजन एकला. अद्वैत तो ठाव निरंजन एकला. अद्वैत तो ठाव निरंजन एकला. अद्वैत तो ठाव निरंजन एकला. निरंजन या शब्दाचा अर्थ आहे निष्कलंक. जगामध्ये एक माऊली ज्ञानोबा राय आणि दुसरं ब्रह्म, ह्याच्याशिवाय कोणीही निष्कलंक नाही. काही तीट का होईना कलंक असतोच. निष्कलंक याचा अर्थ काय? भूती भगवत भाव. मात्रा सहित जीव. अद्वैत तो ठाव निरंजन एकला. जो अद्वैत आहे, ठाव म्हणजे जो जगताचं अधिष्ठान आहे, तो निरंजन आहे. मग नाही तया गती वस्ती निरंजनी. वस्ती निरंजनी म्हणजे ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी तो राहू शकत नाही. ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी तो ऐक्य पाहू शकत नाही. जीवब्रह्माचं त्याच्या ठिकाणी ऐक्याचा निश्चय होत नाही. जीव ब्रह्मैक्याची त्याला अनुभूती येत नाही. कोणाला? जो काशीमध्ये ज्ञाना वाचून मेला आहे किंवा ज्यांनी कल्पवास ज्ञाना वाचून केला आहे, त्याला जीव ब्रह्मैक्य ज्ञान होत नाही. तुम्हाला पाहिजे का जीव ब्रह्मैक्य ज्ञान? नको आहे. काय डोरले बुवा, कशा करता? मोक्ष महत्वाचा आहे, जीव ब्रह्मैक्य ज्ञान महत्वाचं नाही आहे. काय? जर उद्या असं घडणार नाही, पण उद्या यदा कदाचित जीव ब्रह्मैक्य ज्ञाना वाचून मोक्ष मिळाला तर आम्हाला पाहिजेच आहे. पण गंमत अशी आहे की जीव ब्रह्मैक्य ज्ञाना वाचून मोक्ष आम्हाला मिळत नाही. आता विचारसागराच्या संबंधाने, वृत्ती प्रभाकराच्या संबंधाने लोक अनेकदा टीका करतात. त्यांना मी हजारदा हेच सांगतो, आमच्याकरता विचारसागर वृत्ती प्रभाकर महत्त्वाचे अजिबात नाही आहेत. आमच्याकरता महत्त्वाचे काय? ज्ञानेश्वरी महत्त्वाची आहे. आमच्याकरता गाथा महत्त्वाची आहे. सर्व संत वाङ्मय आमच्याकरता महत्त्वाचे. मग हे का महत्त्वाचे?
याच्या वाचून संत वाङ्मयामध्ये प्रवेश होत नाही, म्हणून हे महत्वाचे. त्याप्रमाणे जीव ब्रह्मैक्य ज्ञान आमच्याकरता महत्वाचं नाही, पण जीव ब्रह्मैक्य ज्ञाना वाचून मोक्ष होत नाही, म्हणून आमच्याकरता ते महत्वाचं आहे. एक नेहमीचा गुरुवर्य महाराज सांगतात, तो सिद्धांत सांगतो, चिंधी महत्वाची का हिरा महत्वाचा, रत्न महत्वाचं काय, चिंधी महत्वाची, रत्न महत्वाचं. पण रत्नाकरता चिंधी पण सांभाळावी लागते. घरामध्ये प्रत्येका घरात हा संवाद चालू असतो. सासू म्हणत असते, रत्नाकरता ही चिंधी आम्हाला सांभाळावी लागते. आता कोण रत्न आणि कोण चिंधी हे इथं सांगत नाही. असो, म्हणून जीव ब्रह्मैक्य ज्ञान हे कशाकरता महत्वाचे, ते मोक्षाचं साधन आहे. म्हणून शास्त्रामध्ये परमप्रयोजनता आणि अवांतर प्रयोजनता सांगताना ज्ञानाला अवांतर प्रयोजनता दिलेली आहे आणि मोक्षाला मात्र परमप्रयोजनता दिलेली आहे. म्हणून ज्ञाना वाचून या गोष्टी ज्याच्याकडनं घडतात त्याला अद्वैत निरंजन एक, त्या ठिकाणी जे निरंजन आहे, नाही तया गती वस्ती निरंजनी, त्या निरंजन अशा चैतन्याच्या ठिकाणी तो स्थिर होऊ शकत नाही. का होऊ शकत नाही? ज्ञाना वाचून या सगळ्या गोष्टी झाल्या. मग आता तो कल्पवास केला तर चांगला आहे का वाईट आहे? चांगला आहे. नदीमध्ये सकाळी गार पाण्यात स्नान करायचं म्हणलं तर आमचा जीव जातो. एवढं महिना 2-2 महिने 12-12 वर्ष त्या प्रयागराजावरती राहून त्या मातेची सेवा करून तिथं राहणं हे खूप चांगलं आहे. पण मोक्ष मिळाला नाही ना. काशीमध्ये मेला पण मोक्ष मिळाला नाही, मग काय होणार त्याचं? तर महत्वाची गोष्ट आहे की केलेल्या कर्माचा उपभोग हा घ्यावाच लागतो. पण त्याला एक अपवाद आहे. ज्ञानाग्नि सर्व कर्माणी भस्मसात कुरुते तथा. ज्ञानाने मात्र सर्व कर्मांचं भस्म होतं आणि हा उपासना जे कर्म त्याच्याकडनं घडणे त्याच्यामध्ये ज्ञान आलेलं नाही, म्हणून कर्म तसंच राहिलं. आणि कर्म तसं राहिल्यामुळे कर्माचं फळ हे त्याला भोगावंच लागणार. ते कर्म चांगलं असो का ते कर्म वाईट असो, त्याचा त्याला भोग घ्यावाच लागतो. मग आता हा मेलाय किंवा ह्यांनी कल्पवास केलाय, पण ज्ञाना वाचून हे सगळं झालेलं आहे. मग त्यांनी केलेल्या कर्माचं काय? तर सांगतात, भोगी रुद्रयोनी कर्मवसे. त्याला रुद्रयोनी ही भोगावी लागते. रुद्रयोनी, तर रुद्र शब्दाचे बरेच अर्थ आहेत. भगवान शिव हाही रुद्र शब्दाचा अर्थ आहे. त्याप्रमाणे रुद्र या शब्दाचा अर्थ स्वर्ग असा सुद्धा आहे. तर त्या ठिकाणी त्याला रुद्रयोनी भोगावी लागते, म्हणजे त्याला स्वर्गातले भोग भोगावे लागतात. कशामुळे? त्याच्या कर्माचा दाह झालेला नाहीये, त्याच्या कर्माचं भस्म झालेलं नाहीये, त्याचं कर्म संपलेलं नाही. आणि कर्माचा नियम काय? कर्म हे भोगल्या वाचून संपत नाही. त्या ठिकाणी एक सुभाषितकार सांगतात, यथा धेनु सहस्रेषु वत्सो गच्छति मातरम तथा तच्च कृतं कर्म कर्तारम अनुगच्छति. त्याच्याकरता ते उदाहरण देत आहेत की कर्म हे भोगावंच लागतं. कसं? तर त्याच्याकरता उदाहरण देत आहेत की ज्याप्रमाणे पूर्वीच्या काळी बऱ्याच गायी असायच्या, बरीच वासरं असायची, आणि मग गायी जेव्हा रात्री बांधल्या जायच्या एका वेगळ्या विभागामध्ये, ज्याला इंग्रजीमध्ये कंपार्टमेंट असं म्हणतो, त्या वेगळ्या कंपार्टमेंटमध्ये विभागामध्ये गायी बांधल्या जायच्या आणि वेगळ्या विभागामध्ये वासरं बांधली जायची. आणि त्या गायी म्हणजे खरंच गायी बरं का, हे जरशा बिरशात असल्या नाही. ते म्हशीचं जे टोणगं असतं ते कुठल्याही म्हशीला पितं, पण हे म्हशीचं उदाहरण नाही, हे गायीचं आणि आपल्या देशी गायीचं उदाहरण आहे. आणि सकाळी जेव्हा दोहन करण्याकरता ते वत्स वासरू सोडलं जातं, तेव्हा ते वासरू हजारो जरी गायी असल्या तरी हजारो गायींमध्ये फक्त आपल्याच आईला जाऊन बिलगतं. त्याप्रमाणे तथा तच्च कृतं कर्म कर्तारम अनुगच्छति. आपलं कर्म बरोबर आपला पाठलाग करत असतं आणि आपला पाठलाग करता करता आपल्याला ते कर्म त्याचं फळे भोगावंच लागतं. आता तुम्ही डुबी मारली का नाही कुठे प्रयागला, मग त्यावेळेस काय ते पाप राहतं वरती आणि आपण जातो खालती.
आपण पुढे जरी सरकलं ते आपल्याबरोबर पुढे पुढे येतं आणि वरती आले की पुन्हा डोक्यावर बसतं. त्याचं नाव कर्तारम अनुगच्छती. म्हणून आपण जे केलेलं कर्म आहे त्या कर्माचं हे फळ भोगावंच लागतं. फक्त कर्मफळ भोगाचं संपतं कधी? ज्या वेळेला मोक्ष प्राप्त होतो तेव्हाच फक्त कर्माचं फळ भोगावं लागत नाही. बराच त्याच्यामध्ये बारकावा आहे, वेळेची मर्यादा असल्यामुळे जास्त विस्तार करत नाही. म्हणून त्या ठिकाणी ते कर्म भोगावं लागतं. कुठलं? वसे रुद्र योनी. चांगल्या प्रकाराने स्वर्गाचा उपभोग त्याला घ्यावा लागतो, त्याला मोक्ष प्राप्त होत नाही. म्हणून भोगे रुद्र योनी कर्म वसे. कशामुळं? कर्म जळलं नाही, कर्म तसंच शिल्लक राहिलं आणि कर्म तसंच शिल्लक राहिल्यामुळे त्याला मोक्ष न मिळता त्याला काय मिळालाय? स्वर्ग मिळालाय. शिवलोकम मवाप्नोती. स्वर्गलोक, शिवलोक, गोलोक अशी बरीच त्या कर्मशास्त्रामध्ये विचार सांगितला. त्यापैकी त्याला स्वर्गलोकामध्ये भोग भोगावे लागतात असा त्याच्यामधला भाव आहे. अभंगाचा भावार्थ झालेला आहे असं समजून संप्रदायपूर्वक भजन करू आणि उर्वरित समयसीमेमध्ये राहिलेल्या 2 चरणांचा विचार करून आपण ही सेवा पूर्ण करू. विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई. कुंडली गौरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, कुंडली गौरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा, 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 म्हणता का? चाल म्हणता का? कसं आहे शेवटी म्हणून ज्ञाना वाचून माऊली ज्ञानोबर आहे फार सुंदर सांगतात. ज्ञाने विणे एके उपाय करसी जितुके अधिके रुखी. ज्ञाना वाचून जेवढे काही तू उपाय करणार आहेस त्याने तू ह्याच्यात जास्त अडकणार आहेस, निघणार नाही. त्याप्रमाणे हा काशीवास, कल्पवास, काशीमधला मृत्यू हे जर ज्ञाना वाचून झालं तर तुम्हाला मोक्ष प्राप्त होणार नाही, तुम्हाला स्वर्गाची प्राप्ती होईल. मग आता हे काय सांगितलं? ज्ञानाची साधनं काय नाही आहेत, मोक्षाची साधनं काय नाही आहेत त्याचं प्रतिपादन केलंय. आता मोक्ष प्राप्तीचं जे महत्वाचं साधन आहे ते महत्वाचं साधन मौली ज्ञानोबा आहे अभंगाच्या 3ऱ्या लिंग देहाचा भंग झाला नाही, लिंग देहाचा भंग झाला नाही, लिंग देहाचा भंग झाला, लिंग देहाचा भंग झाला, लिंग देहाचा भंग झाला नाही, लिंग देहाचा भंग झाला नाही, लिंग देहाचा भंग झाला, लिंग देहाचा भंग झाला. तो हरी पाहे मुक्ती कैची, पाहे बातोवरी मुक्ती कैची, पाहे बातोवरी मुक्ती कैची, ओ पाहे बातोवरी मुक्ती कैची, ओ पाही बातोवरी मुक्ती कैची, पाही बातोवरी मुक्ती कैची,
पाहे बातोवरी मुक्ती कैची पाहे बातोवरी मुक्ती कैची नाही तया गती वक्ती निरंजनी नाही तया गती वक्ती निरंजनी नाही तया गती वस्ती निरंजन नाही तया गती वस्ती निरंजन नाही तया गती वक्ती निरंजनी देह भंगधा ओ लिंग देह भंगधारा नाही लिंग देह भंगधारा नाही पाहे बातोवरी मुक्ती कैची पाहे बातोवरी मुक्ती कैची पाहे बातोवरी मुक्ती कैची पाहे बातोवरी मुक्ती कैची लिंग देह जव भंग झाला नाही पाहे बा तोवरी मुक्ती कैसी नाही तया गती वस्ती निरंजनी भोगी रुद्र योनी कर्मवसे मौली ज्ञानोबाऱ्या सांगतात. तुम्हाला जर मोक्ष प्राप्त करून घ्यायचा असेल तर तुमच्या लिंग देहाचा भंग झाला पाहिजे आणि जोपर्यंत लिंग देहाचा भंग होत नाही तोपर्यंत कितीही प्रयत्न करा काहीही प्रयत्न करा तुम्हाला मोक्ष प्राप्त होणार नाही. थोडासा अवघड विषय आहे, सूक्ष्म विषय आहे, परंतु गुरुवर्य महाराजांच्या शब्दात सांगायचं झालं तर सूक्ष्म विषय आहे म्हणून सांगायचा असं न करता श्रोत्यांची पातळी थोडीशी वाढली पाहिजे किंवा थोडंसं अजून सोप्या रीतीने सांगायचं म्हटलं तर अवधान एकले दिजे. आपण एकाग्र चित्तानं शांत चित्ताने श्रवण केलं तर हा विषय समजू शकतो. समजतो म्हणून तर मौली ज्ञानोबाऱ्या सांगतात ना. समजत जर नसता तर मौलीने सांगितलाच नसता. तर मौली ज्ञानोबाऱ्या सांगतात की मोक्ष प्राप्त होण्याकरता काय झालं पाहिजे, लिंग देहाचा भंग झाला पाहिजे आणि जोपर्यंत लिंग देहाचा भंग होत नाही तोपर्यंत मोक्ष प्राप्त होत नाही. आता एक 2-3 गोष्टी आता समजून घेणं गरजेचं आहे. पहिल्यांदा लिंग देह म्हणजे काय हे कळलं पाहिजे आणि पुढे जाऊन लिंग देहाचा भंग होणं म्हणजे काय हे कळलं पाहिजे. या 2 गोष्टी जर कळाल्या तर याने मोक्ष कसा प्राप्त होतो हे आपल्या बरोबर लक्षात येईल. तर पहिल्यांदा लिंग देह म्हणजे काय याचा आपण थोडक्यामध्ये विचार करू. तर पहिल्यांदा देह म्हणजे काय डोरले बुवा. देह म्हणजे काय, शरीर. कुठे तुमचं शरीर, हा हे म्हणजे माझं जे तुम्हाला दिसतंय किंवा तुमचं जे मला दिसतंय हे काय आपलं शरीर आहे, हा देह आहे. या देहाचा भंग करू शकतो का आपण, नाही कर होतोच. आपण काही करायची गरज नाही आणि आपण करायचं ठरवलं तरी होत नाही अशी भानगड आहे. त्याचं प्रारब्ध संपल्याशिवाय आपल्या हातात नाही. अनेक लोक येतात की मी जीव देतो. अरे बाबा तू जीव देऊ नकोस. जीव देताना जर हातपाय मोडून तसा राहिला तर करशील काय. म्हणून या देहाचा नाश करणं आपल्या हातामध्ये नाही आहे. जेव्हा कर्म संपेल तेव्हाच. तर म्हणजे तर सांगण्याचा हेतू एवढाच की माझा जो तुम्हाला देह दिसतोय किंवा तुमचा जो मला देह दिसतोय हा पहिला देह आहे. या देहाला शास्त्रीय परिभाषेमध्ये स्थूल देह असं म्हटलं जातं. आता त्याच्या पुढचं आहे लिंग देह. आता लिंग देह काय, त्याचं नाव ज्या देहाला झाकलं जातं, ज्या देहाला आवरणाची आवश्यकता आहे त्याचं नाव आहे लिंग देह. तर लिंग देह या शरीराच्या आत आहे. म्हणजे या स्थूल देहाच्या आत जो देह आहे त्याचं नाव आहे लिंग देह. आहे का खरंच, आहे. कशावरून, जर आता मी कोणाला म्हणत नाही, एखाद्या माणसाला जर आपण शिवी दिली, काय एखाद्या माणसाला जर आपण शिवी दिली तर शिवी दिल्यानंतर ज्याला आपण शिवी देतो त्याला बरं वाटतं का नाही, बरं नाही वाटत, नाही वाईट वाटतं. तो म्हणतो तुझं बोलणं मला लागलं. काय मग लागल्यावर काहीतरी सुचलं पाहिजे ना का नाही, जिव्हारी लागलं.
कुठेतरी लागलं म्हणजे काही जखम, रक्त, सूज बीज काहीतरी दिसली पाहिजे ना. कुठे दिसते का? कुठे दिसते का? शिवी दिल्यानंतर ती झालेली जखम दिसते का आपल्याला? हा, हो का नाही? मग होते का नाही जखम? मग दिसत नाही असं कसं काय? मग दिसली पाहिजे ना. तर सूक्ष्मदेह म्हणजे शिवी दिल्यानंतर जिथे लागते ना त्याचं नाव आहे सूक्ष्मदेह. बरंच सांगण्यासारखं आहे, परंतु समजण्यापुरतं आपल्याला जेव्हा एखादा माणूस शिवी देतो आणि शिवी दिल्यानंतर शिवी जिथं लागते त्या देहाचं नाव आहे सूक्ष्मदेह. बराच त्याच्यात विस्तार सांगण्यासारखा आहे, परंतु एक प्राथमिक रीतीने आपल्याला समजावं ह्याच्याकरता. आता सूक्ष्मदेह म्हणजे काय? शिवी जिथे लागते त्या देहाचं नाव आहे सूक्ष्मदेह किंवा लिंगदेह. मग तो लिंग देहामध्ये काय काय येतं? तर स्थूल देहामध्ये काय आहे? हात, पाय, नाक, कान, हे सगळं स्थूल देहात आहे. तुम्हाला दिसतोय तो हात नाहीये, तुम्हाला दिसतायत ते डोळे नाहीये, तुम्हाला दिसतायत ते कान नाहीये, तुम्हाला दिसते ती जीभ नाहीये. ते जीभ राहण्याचं स्थान आहे. जीभ वेगळी आहे, डोळा वेगळा आहे. तुम्ही आंधळे लोक बघितलेत का कधी? दोन प्रकारचे आंधळे असतात. पहिला आंधळा असं की त्याचे हे जे नाही पूर्ण अख्खं बंदच असतं, मिचकेच उघडतच नाही, असा एक आंधळा असतो. आणि दुसरा आंधळा असतो आपला डोळा काय सुंदर, त्याच्यापेक्षा त्याचे डोळे सुंदर असतात पण त्याला दिसत नाही. मग डोळा हा का ज्याने दिसतं तो? ज्याने दिसतं तो डोळा. हे गोलक आहे म्हणून हा डोळा नाही, हे डोळ्याचं राहायचं स्थान आहे. जसं आपण घरात राहतो तसा डोळा इथे राहतो, कान इथे राहतो, जीभ इथे राहते. म्हणजे ही काय ती गोलक आहे. आता सूक्ष्मदेह म्हणजे काय? तो कशाचा तयार झाला आहे? तर ते सांगताना शास्त्र सांगतं पंच ज्ञानेंद्रिय, पंच कर्मेंद्रिय, पंच प्राण आणि एक अंतःकरण म्हणा किंवा चित्त, अहंकार किंवा अंतःकरण चतुष्टय. म्हणजे 5 कर्मेंद्रिय, 5 ज्ञानेंद्रिय, पंच प्राण आणि अंतःकरण चतुष्टय. असे किती झाले? 5 आणि 5 10 आणि 5 15 आणि 4 19. अशा 19 तत्वांचा जो निर्माण झालेला आहे त्याचं नाव आहे लिंगदेह. म्हणजे आपली इंद्रिय, कर्मेंद्रिय. हा हात नाही आहे. ज्याचा लकवा होतो तर लकवा झालेल्या माणसाला हात असतो का नाही? असतो, पण उचलू शकत नाही. इंद्रिय त्याचं क्षीण झालेलं आहे. म्हणून पंच ज्ञानेंद्रिय, पंच कर्मेंद्रिय, पंच प्राण आणि अंतःकरण चतुष्ट या सगळ्यांचा मिळून जो झालेला देह त्याचं नाव आहे लिंगदेह. म्हणून जिथे शिवी लागते तो लिंगदेह आणि या 19 तत्वांचा जो झालेला आहे त्याचं नाव काय? लिंगदेह. आता पुढे काय प्रश्न आहे? आता वरवर तर कळलं का तुम्हाला? जास्त डेप्थ मध्ये खोलात नाही कळलं, पण एक साधारण आयडिया आली का लिंगदेह म्हणजे काय? हो. मग आता पुढे काय करायचं आहे? लिंगदेहाचा भंग करायचा आहे. म्हणजे काय करायचं आहे? लिंगदेहाचा नाश करायचा, बाध करायचा, नाश करायचा, काय म्हणा. मग या लिंगदेहाचा नाश, बाध कसा करायचा? मग पुढचा प्रश्न असा आहे की तुम्ही कोण डोरले बुवा? हां, तुम्ही आहात का इथे? हां, मग तुम्ही आता काय म्हणता? तुम्ही इथे आहात का नाही असं विचारलं त्याचं उत्तर काय? कोण आहे? अरे असं म्हणतं का? मी आहे म्हणता ना. जेव्हा आपण आपल्या अस्तित्वाविषयी बोलतो तेव्हा काय म्हणतो? मी आहे. ओके, ठीक, एवढं तर कळलं का? मी आहे. आता मी म्हणजे नेमका कोण? माऊली ज्ञानोबा काय म्हणजे वैभव आहे माऊलींचं. आता हे पांडुरंग महाराज साक्षात ज्ञानेश्वरी त्यांची मुखोद्गत आहे, त्यांना तर किती वेळा आनंद होत असेल मला माहिती नाही. पण मी जेव्हा चुकून ज्ञानेश्वरी उघडतो, जेव्हा वाचायला लागतो तेव्हा ते दंग होऊन जातो. माऊलीचं काय वैभव आहे. किती सोपं सांगावं, किती सोपं सांगावं, किती मोठं तत्वज्ञान आहे. अरे बापरे, म्हणजे कल्पना करवत नाही. म्हणजे कधी कधी हे खरं वाटत पण नाही. अरे किती वय या महात्म्याचं. आणि सगळ्याची संगती फक्त अवतार आहे एवढ्यानीच संगती लागते, आपल्या बुद्धीच्या मर्यादेने संगती लागत नाही. माऊली ज्ञानोबा आत्मा म्हणजे काय सांगतात? सर्वांच्या हृदय देशी मी अमुक आहे ऐसी, जे वस्तू स्फुरे अहर्निशी ते गामी. म्हणजे आत्मा म्हणजे काय? ज्याला तुम्ही मी म्हणता ना तो आत्मा आहे. आत्मा काय बाहेर शोधायचा नाही. आत्मा म्हणजे काय? ज्याला तुम्ही मी समजता ना तो आत्मा आहे. पण एक भानगड काय माहिती का?
आपण ज्याला मी समजतो ना तो खरा मी नाहीये. हो, अडचण ही आहे. मी म्हणजेच आत्मा आहे, पण ज्याला आपण मी समजतो तो आत्मा नाहीये, ही अडचण आहे. दादांचं पण काय वैशिष्ट्य सांगू बघून तुम्हाला. काय दादा उदाहरण देतात, बापरे. दादांनी एक उदाहरण दिलंय की स्थूल शरीर आणि सूक्ष्म शरीर यापैकी स्थूल शरीर तू नाहीस हे समजण्याकरता दादा एक दृष्टांत देतात. एकदा काय होतं की एक मुलगा परदेशामध्ये नोकरीला असतो आणि परदेशामध्ये नोकरीला असताना त्याचे वडील आजारी पडतात. मग त्याला लगेच त्या काळच्या साधनाने सांगितलं जातं की बाबा रे, तुझे वडील आजारी आहेत, तू लगेच ताबडतोब ये. तो वडिलांचा भक्त असल्यामुळे ताबडतोब निघतो, येतो घरी. पण कर्मधर्म संयोगाने तो घरी येईपर्यंत त्याचे वडील निवर्ततात. तो त्याच्या सोबतच्या लोकांना म्हणतो, अरे थोडा जर मी लवकर आलो असतो तर वडिलांची माझी भेट झाली असती. त्या वडिलांचा मृतदेह अजून जाळलेला नाहीये, समोर आहे. तोही तिथे आहे. तोही त्या वडिलांच्या पार्थिव शरीराला बघतोय आणि तो काय म्हणतोय, माझी वडिलांची भेट झाली असती. अरे ते आहेत नाही ते, मग भेट झाली असते असं कसं म्हणतोस? याचा अर्थ काय, जे समोर पडलेले आहेत ते वडील नाहीये, ते वडील दुसरे आहेत. म्हणजे याचा अर्थ काय झाला, स्थूल देह मी नाही हे निश्चित आहे. का शंका काय याच्यात? स्थूल देह म्हणजे जर वडील असते तर वडिलांची मला गाठ झाली असते असं तो म्हटलाच नसता ना. किती सोपं सांगतायत, किती तर्कशुद्ध आहे. म्हणजे दादांचं वैभव आहे. दादांचा जर अवतार झाला नसता तर आपल्याला काही कळलं नसतं. त्यांची परम कृपा आहे आपल्यावरती, माऊलींची, दादांची. असो, म्हणजे पहिलं काय कळलं की जो आपल्याला देह दिसतोय ना, कोणता, हा, तो आपण नाही. तर कळलं का नाही? का नाही कळलं? कारण त्या ठिकाणी तो म्हणाला नसता. मग आता पुढे काय आहे, सूक्ष्म देह. मग पुढे जाऊन असा निश्चय करायचा आहे की तू, लोक म्हणतात तुम्हाला एक थोबाडीत दे पण शिवी देऊ नकोस. का? कारण की स्थूल झालेली जखम, स्थूल देहाला झालेली जखम ही मिटू शकते, पण सूक्ष्म देहाला झालेली जखम मिटत नाही. म्हणून मी म्हणजे कोण आहे ह्याचा जेव्हा आपण विचार करतो तर पहिला निश्चय काय झाला की स्थूल देह म्हणजे मी निश्चित नाहीये. मग मी कोण आहे? सूक्ष्म देह असा आपला निश्चय होतो. खरं तर विचार सूक्ष्म रीतीने केला तर तो सूक्ष्म देह सुद्धा मी नाही आहे. कारण देह तर आपण ऐकलेलाच नाहीये, त्यामुळे कारण देह मी आहे असं आपल्याला कळतच नाही. आपल्याला फक्त कुठपर्यंत, स्थूल सूक्ष्म इथपर्यंतच आपलं मर्यादा आहे, त्याच्या पुढे आपली मर्यादा नाहीये. म्हणून त्या सूक्ष्म देहाचा भंग म्हणजे काय, सूक्ष्म देहाला जे आपण मी समजतो ते सूक्ष्म देहाला मी न समजणं, मी त्या सूक्ष्म देहापेक्षा वेगळा काहीतरी आहे असा आपला निश्चय होणं. आणि निश्चय नाही, अनुभव. आज होता ना विचार चंद्रोदय ऐकताना तू, निश्चय हा परोक्ष ज्ञानाकरता आहे आणि अनुभूती ही अपरोक्ष ज्ञानामध्ये. जोपर्यंत निर्धार आहे ना तोपर्यंत परोक्षता, आणि जेव्हा अनुभूती आली की मग अपरोक्षता. मग आपला तसा निश्चय झाला पाहिजे. काय निश्चय झाला पाहिजे? स्थूल देह मी नाही. अहो, स्थूल देह मी नाही एवढा सुद्धा आता तात्पुरतं समजलं, पण अनुभूती आली का? नाही आली आपल्याला. स्थूल देह मी नाही, सूक्ष्म देह मी नाही, कारण देह मी नाही, याच्या पलीकडे मी कोणीतरी आहे असा आपला अनुभव येणे. याचं नाव काय? लिंग देहाचा भंग होणं. म्हणजे लिंग देहाचा, आता शब्द वापरायचा, बाध होणं. आणि जोपर्यंत आपल्याला असा अनुभव येत नाही, काय अनुभव येत नाही? लिंग देहाहून मी वेगळा आहे असा अनुभव आपल्याला येत नाही, तोवरी पाहे बा मुक्ती कैसी. तोपर्यंत तुम्हाला मोक्ष हा प्राप्त होणार नाही, मोक्ष तुम्हाला मिळणार नाही. म्हणून या लिंग देहाचा भंग हे काय झालं? मोक्ष प्राप्तीचं साधन झालं. आणि मागे जी साधन आहेत, कोणती? काशीवास आणि कल्पवासी साधनं आहेत का नाही? मोक्षाची आहेत का नाही साधनं? आहेत, परंतु ती परंपरेने आहेत. मोक्षाचं साधन ज्ञान आहे, आणि ज्ञानाची साधनं कल्पवास, काशीवासी कशाची आहेत? ज्ञानाची साधन आहेत, मोक्षाची साधनं नाही आहेत. ज्ञानाची म्हणजे अपरोक्षानुभूतीची साधन आहेत.
आपल्याला गुरु जीव तोडून सांगतास तू ब्रह्म आहे, तू ब्रह्म आहे. मग आपल्याला तशी अनुभूती का येत नाही? तर त्या अनुभूतीला जे प्रतिबंध आहेत, काय मल आणि विक्षेप, हे जे प्रतिबंध आहेत त्या मल विक्षेपाच्या सह आपण गुरूंच्याकडे जाऊन ज्ञान संपादन करतो, म्हणून आपल्याला अनुभूती येत. अनुभूतीला प्रतिबंधक काय आहेत? मल आणि विक्षेप हे अनुभूतीला प्रतिबंधक आहेत. मलाच्या वेळेची मर्यादा असल्यामुळे जास्त विस्तार करत नाही. मल विक्षेपाविषयी बरंच सांगता येईल. पाप वासना आणि मनाच्या चंचलता या निवृत्ती करता कल्पवास आहे, या करता काशीवास आहे. पण याच्या वाचून मग ह्याचं पर्यवसान काय झालं पाहिजे? शेवटी ज्ञानामध्ये झालं पाहिजे. कल्पवासाचं परिवर्तन ज्ञानामध्ये झालं नाही तर मोक्ष नाही आहे. म्हणून कल्पवासाने अंतःकरण शुद्धी झाल्यानंतर गुरुमुखातनं महावाक्याचं जेव्हा श्रवण घडतं तेव्हाच ज्ञान प्राप्त होतं. म्हणून लिंगदेहाचा काय झाला पाहिजे? भंग झाला पाहिजे. लिंगदेह जोवरी भंग झाला नाही तोवरी पाहे बा मुक्ती कैसी. मौली ज्ञानोबा सांगतात की जोपर्यंत तुमच्या लिंगदेहाचा भंग होत नाही तोपर्यंत तुम्हाला मोक्ष प्राप्त होणार नाही. म्हणून पहिल्यांदा काय सांगितलंय? कल्पवासादी साधनानं अंतःकरणाचा मल गेला पाहिजे. आणि शेवटच्या चरणामध्ये मौली ज्ञानोबा आहे त्या भगवत रूपतेला प्राप्त होण्याकरता काय केलं पाहिजे त्याचा उपाय सांगतात. ज्ञानदेव म्हणे करावे सुमन, ज्ञानदेव म्हणे करावे सुमन. ज्ञानदेव म्हणे करावे सुमन, ज्ञानदेव म्हणे करावे सुमन. ज्ञानदेव म्हणे करावे सुमन, ज्ञानदेव म्हणे करावे सुमन. तरीचा चित्घान पाहिजे तो, तरीचा चित्घान पाहिजे तो, तरीचा चित्घान पाहिजे तो. नाही तया गती वस्ती निरंजनी, नाही तया गती वस्ती निरंजनी. कर्म वसे हो गिरुद्रयोनी, हो
योनी कर्मवती नाही तया गती वस्ती निरंजनी नाही तया गती वस्ती निरंजनी. माऊली ज्ञानोबा सांगतात, तुम्हाला जर लिंग देहाचा भंग करायचा असेल, तुम्हाला जर गती प्राप्त करून घ्यायची असेल, तुम्हाला जर मुक्ती प्राप्त करून घ्यायची असेल, तर त्याचं साधन काय ते माऊली ज्ञानोबा सांगतात. माऊली ज्ञानोबा सांगतात, ज्ञानदेव म्हणे करावे सुमन तरीच चिदघन पाविजेत. माऊलींचे शब्द आहे चिदघन. तीर्थरूप गुरुवर महाराजांचा फार आवडता शब्द आहे चिदघन. चिदंबरेश्वरचं दुसरं नाव चिदघन असं गुरुवर महाराजांनी ठेवलं होतं. फक्त गुरुवर महाराज एकटेच त्याला म्हणायचे चिदघन, त्याचं नाव ठेवलं होतं चिदघन. म्हणजे ती नावं ठेवली गुरुवरनं. नावं ठेवणं वेगळं आणि नाव ठेवणं वेगळं बरं का. जी नावं गुरुवर महाराजांनी ठेवली ती अत्यंत वैभवशाली आहे. आता त्या आशुतोषच्या मुलाचं नाव ठेवलं सद्बोधानंद आणि लगेच पुढचं नाव ठेवलं विश्वाधिकेश. विश्वाधिकेश ते मे सद्बोधानंद पूर्णता तुल्या. आपल्याला काय सुचत नाही असे काही नावं, पण गुरुवऱ्यामानांचं वैभव आहे. असो तर माऊली ज्ञानोबा सांगतात, हे जर सगळं प्राप्त करून घ्यायचं असेल तर काय करायचं. ज्ञानदेव म्हणे करारे सुमन, म्हणजे माणसाचं फूल करा. जसं सीतेचं हरण केलं होतं. ते हरिण वेगळं आणि हरण वेगळं. ते एकाने सांगितलं सीतेचं रावणाने हरण केलं. अरे हरण, हरिण वेगळं आणि हरण वेगळं. तो म्हणलं मग शेपटी वगैरे सगळं आलं का तिला. असा भाव नाही. तर ज्ञानदेव म्हणे करारे सुमन, म्हणजे माणसाचं फूल करा असा त्याचा अर्थ नाही. सुमन करा म्हणजे तुमच्या मनाला योग्यता प्राप्त करून घ्या. आणि मनाला योग्यता प्राप्त करून घेण्याकरता अंतःकरणाची मनाची मशागत करावी लागते. मौली ज्ञानोबा फार सुंदर सांगतात, या लागी सुमनू आणि शुद्धमती अनिंदकू अनन्य गती गौप्य ही तया प्रती चावळी जे सुखे. सुखे म्हणजे काय. बिंदिंकत बिनधास्त. सुखे म्हणजे खुशाल बिनधास्त सांगा कोणाला. सुमनू आणि तर या ठिकाणी सुमन शब्दाचा सगळा अर्थ बरं का एवढा. सुमनू शुद्धमती अनिंदकू अनन्य गती इज इक्वल टू सुमनू. ज्ञानदेव म्हणे करारे सुमन म्हणजे काय, हे सगळं झालं पाहिजे. पहिल्यांदा या लागी सुमनू, पहिल्यांदा पुढे सांगतात शुद्धमती. शुद्धमती म्हणजे काय, ज्या मनामध्ये पाप वासनाने त्याचं नाव आहे शुद्धमती. पुढे सांगतात अनिंदकू, हे फार अवघड आहे. निंदा केल्याशिवाय माणसाला बरंच वाटत नाही. निंदा केल्याने मिळतं काय, हा मला फार मोठा प्रश्न आहे. काय डोरले बुवा, निंदा केल्याने मिळतं काय. आपण ज्याची निंदा करतो त्याचं काय कमी होतं का, आपलं काही वाढत नाही. आउटपुट शून्य, तरी माणसं निंदा करतात. म्हणून त्या सुमनू शब्दामध्ये काय अनिंदकू, पुढे सांगतात अनन्य गतिकता. ही तर हल्ली दिसतच नाही. समजा तर परवाचीच गोष्ट सांगतो गंमत. दत्ता महाराज कुठे आहेत का. सप्ताहामध्ये जेवण महत्वाचं असतं, कीर्तन महत्वाचं असतं. ते परवा काय गंमत झाली, ते चिदंबरचं एका ठिकाणी कीर्तन होतं. म्हणजे अनन्य गतिकता कशी नसते ते सांगण्याकरता परवाचीच घडलेली गोष्ट आहे. चिदंबरचं एका ठिकाणी कीर्तन होतं आणि नेमकं त्याच दिवशी संस्थेतनं फोन आला की आता जोग महाराजांच्या पुण्यतिथीचा महोत्सव चालू आहे, तुम्ही आज प्रवचनाला या. अचानक फोन आला. चिदंबरने फोन केला की मला असं असं जायला लागतंय, मला एक अर्धा तास उशीर होईल, तर अर्धा तास उशीर आला तर तुम्हाला चालेल का. ते म्हणले आमचं जेवणाला पुन्हा उशीर होतो. चिदंबर म्हणाला जेवण आधी करून घ्या. नाही आधी जेवण आमचा स्वयंपाक होत नाही. म्हणले आम्ही काय करतो, आम्ही कीर्तनकारच बदलून टाकतो. जेवण आमची वेळेवर झाली पाहिजे. तू नाही आला तर सारखं 10 कीर्तन करे. त्याचं नाव अनन्य गतिकता. आणि ही गुरूंच्या संबंधाने असली पाहिजे. ज्या वेळेला आपण एखाद्या गुरुला शरण जातो तर शरण गेल्यानंतर अन्याश्रयाणाम त्याग, अन्य आश्रयांचा त्याग झाला पाहिजे.
तुम्ही नाही शिकवलं तर दुसरी 50 गुरु आहेत मला म्हणतो तुम्हाला, तुमची काही आवश्यकता नाही. ही अनन्यगतिकता नाही आहे. अनन्यगतिकता म्हणजे ज्या महात्म्याला, ज्या देवतेला आपण शरण जातो त्याच्या वाचून दुसरीकडे ढुंकूनही बघायचं नाही, याचं नाव अनन्यगतिकता. या लागी सुमनू आणि शुद्धमती अनिंदकू अनन्यगती गौप्यही तया प्रती चावळीचे सुखे. म्हणून ज्ञानदेव म्हणे करारे करावे सुमन. सुमन करावे म्हणजे हे करावे. मनामध्ये निष्पापता आली पाहिजे, मनामधली चंचलता गेली पाहिजे. आणि त्यामध्ये प्राधान्याने मनाच्या चंचलतेने सुमनता सांगितलेली आहे. सुमनता म्हणजे जे मन स्थिर झालेलं आहे. अशा स्थिर झालेल्या मनाचं नाव काय? सुमनू. मग हे सुमन करायला काय पाहिजे? 2 मार्ग आहेत. मनाला मौलींनी ज्ञानोबांना सांगितलं सुमन सुगंधू रे भोवरा परिमळ विद्गदू रे भ्रमरा. त्या ठिकाणी सुमन शब्द मौली ज्ञानोबांनी वापरलेला आहे. तर या मनाला सुमन करण्याकरता काय करायचं? तर 2 मार्ग सांगितले. योगा तू चित्तवृत्ती निरोधा. मनाला जर सुमन करायचं असेल, मनाला जर स्थिर करायचं असेल तर काय मार्ग आहे? योग मार्ग आहे. आणि योग मार्ग जर जमत नसेल तर ईश्वर प्रणिधानात वा. महर्षी पतंजलीच सांगतायत की ज्यांना योग मार्ग जमत नसेल त्यांनी काय करा? भक्ती मार्गाचा अवलंब करा. मग भक्ती मार्गाने आणि योग मार्गाने या दोन्हीपैकी एका मार्गाने आपल्याला मनाचं सुमन करायचं आहे. मग कोणता मार्ग निवडणार? तुका म्हणे लाभ होय तो व्यापार. 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 करा फार काय शिकवावे. करा फार काय शिकवावे. आपुलाले चित्त शुद्ध करायचा अधिकार. तया फार काय शिकवावे. तया फार काय शिकवावे. सकळाच्या पाया माझे दंडवत. सकळाच्या पाया माझे दंडवत. तुका म्हणे लाभ होय तो व्यापार. तया काय फार शिकवावे. तया काय फार शिकवावे. तया काय फार शिकवावे. तुका म्हणे लाभ होय तो व्यापार. करा काय फार शिकवावे. करा काय फार शिकवावे. करा काय फार शिकवावे. तुकोबार सांग तुका म्हणे लाभ होय तो व्यापार. करा फार काय शिकवावे. मग काय करायचं? योगाचा अधिकार आहे त्याने योग करावा. भक्तीचा अधिकार आहे त्याने भक्ती करावी. भगवान शंकराच्या त्या महिमनाथ सांगतात रुची नाम वैचित्र्यात. हे सगळे कशा करता? रुची नाम अधिकार वैचित्र्यात, अधिकार भेदात. हे सगळे मार्ग सांगितलेले आहेत. म्हणून मौली ज्ञानोबा सांगतात ज्ञानदेव म्हणे करावे सुमन. मनाला सुमन करावं. आणि मनाला जर सुमन करावं तर तरीच चिद्घन पाविजे तो. चिद्घन अशा चैतन्याची आत्मत्वाने प्राप्ती होते. चिद्घन म्हणजे ज्ञानस्वरूप किंवा ज्याची घनता फक्त ज्ञान हीच ज्याची घनता आहे किंवा जो भरीव ज्ञानस्वरूप आहे. चिद्घन म्हणजे
भरी व चोख असा जो ज्ञानस्वरूप आहे, त्या ज्ञानस्वरूप चैतन्याची जर तुम्हाला आत्मत्वाने प्राप्ती करून घ्यायची असेल तर ज्ञानदेव म्हणे करावे सुमन, तरीच चितघन पावी देतो. आणि ह्याच्यापासून सगळं काय उद्योग कराल त्यांचं काय? नाही तया गती वस्ती निरंजनी, भोगी रुद्रयोनी कर्म वसे. अशा माणसाला त्या कर्माच्या द्वारे रुद्रयोनीचा भोग घ्यावा लागतो. म्हणून मानवाला जर मोक्षापर्यंत जायचं असेल तर मानवानं ज्ञान संपन्न झालं पाहिजे. ज्ञान संपन्न होण्याकरता अंतःकरणाची शुद्धी केली पाहिजे. ज्ञान संपन्न होण्याकरता मनाला स्थिर केलं पाहिजे. आणि या साधनांच्या द्वारे ज्या वेळेला श्रीगुरु मुखातून आपण तत्वमसी महावाक्याचा बोध करून घेतो, त्याच वेळेला आपल्याला निरंजनी वस्ती करता येते, त्याच वेळेला आपल्याला मोक्ष प्राप्त होतो, त्याच वेळेला आपल्याला सद्गती ना मोक्षगती प्राप्त होते. आणि त्याच वेळेला चिद्घन असं चैतन्याचं आत्मत्वाने ज्ञान होऊन आनंद रूपता प्राप्त होतं, असं मौली ज्ञानोबरायांनी सांगितलेलं आहे. भगवान शिवाच्या चरणी मौली ज्ञानोबरायांच्या चरणी जगद्गुरु तुकोबरायांच्या चरणी प्रार्थना करायची की आम्हाला कधीतरी तरीच चिद्घन पाविजे तो, त्या चिद्घन अशा चैतन्याची आम्हाला प्राप्ती व्हावी, आत्मत्वाने प्राप्ती व्हावी अशी त्यांच्या चरणी प्रार्थना करायची. झालेली सेवा रुक्मिणी प्राणसंजीवन बाप विठ्ठलेशाच्या चरणी, मौली ज्ञानोबरायांच्या चरणी, जगद्गुरु तुकोबरायांच्या चरणी, आणि ज्याच्या राऊळामध्ये ज्याच्या परिसरामध्ये आपण हे चिंतन करतोय त्या भगवान संगमेश्वराच्या चरणी समर्पित करायचे. ज्यामध्ये जे काही योग्य आहे, जे शास्त्र संवाद आहे ते माझ्या तीर्थरूप सद्गुरूंचं आहे, सद्गुरू परंपरेचं आहे. अयोग्य ते माझं आहे, योग्य त्याचा आपण स्वीकार करावा. आमचे गुरुबंधू हरिभक्तीपरायण बबनबुवा या ठिकाणी मोठं कार्य करतायत. म्हणजे काय गंमत आहे, तुमच्याकरता त्यांनी उपाधी ती धारण केलेली आहे, कारण त्यांचा स्वभाव मला ज्ञात आहे. म्हणजे मी जेव्हापासून म्हणजे आश्रमातला माझा जन्म आणि त्यांचा जन्म फक्त 6 महिन्याचा फरक आहे. म्हणजे एवढ्या लहानपणापासून, म्हणजे मी लहान असल्यापासून त्यांना मी ओळखतोय, त्यांच्या लहानपणापासून नाही, मी लहान असल्यापासून त्यांना ओळखतोय. तर निरुपाधिकतेकडे त्यांचा अत्यंत कल आहे, कुठली उपाधी नको असा त्यांचा कल आहे. परंतु ब्रह्मलीन बाबांची इच्छा आणि काहीतरी कार्य घडावं या दृष्टीने त्यांच्याकडनं या उपाधीचा स्वीकार झालेला आहे. आणि उपाधीचा स्वीकार जर केलेलाच आहे तर त्या उपाधीला वैभवशालीता आली पाहिजे. उपाधीचा स्वीकारच करायचा नाही म्हटल्यावर जाऊ द्या, पण स्वीकार करायचा तर उपाधी कल्पित का असे ना ती वैभवशाली असली पाहिजे. गुरुवर महाराज एक गोष्ट सांगायचे. एक माणूस रस्त्याने चालला होता, खिशात हात घालायचा, तोंडात टाकायचा, खिशात हात घालायचा, तोंडात टाकायचा. तास 2 तास चाललंच होतं. लोकांना प्रश्न पडला, ह्याचा खिसा तरी केवढा मोठा आहे, 2 तास खातोय खिशातलं तरी खिशातला संपत नाही, काय भानगड आहे. एक जण जवळ गेला त्याच्याकडे आणि म्हणला, अरे एवढं काय खातोय, 2 तास झाले तुझ्या खिशातला संपत नाही सामान, काय? म्हणला चणे खातोय. म्हणजे दिसत म्हणजे लुटूपुटूचे चणे खातोय. अरे बाबा, लुटूपुटेचेच खाय तर पेढे खा ना, चणे काय खातोयस? त्याप्रमाणे आता उपाधीचा स्वीकार केलाच आहे तर ती उपाधी वैभव संपन्न झाला पाहिजे. वारकऱ्याने भिकारी असावं थोडंच, श्रीमंत असला पाहिजे वारकरी. तरणा भाग्यवंत नटे हरी कीर्तन, आता असं सुंदर पाहिजे. तर त्यांनी जो हा उपाधीचा अंगीकार केलेला आहे, त्या उपाधीला म्हणजे या सगळ्या आपल्या संस्थानला शुक्लेंदुवत वर्धिष्णुता प्राप्त व्हावी, वैभवता प्राप्त व्हावी. या भूमीमधनं त्यांच्यासारखेच अनेक ज्ञानसंपन्न लोक तयार व्हावे. वैभव म्हणजे ही इमारत हे आहेच वैभव, हे स्थूल शरीर आहे. मग सूक्ष्म शरीर काय, तर इथनं त्यांच्यासारखी ज्ञानसंपन्न मुलं निर्माण होणं हे सूक्ष्म शरीर आहे. मग महत्त्व कशाला द्यायचं? स्थूल शरीर तर पाहिजेच हो, स्थूल शरीराशिवाय सूक्ष्म शरीर चालणार कसं? तर स्थूल शरीर ही वैभव संपन्न पाहिजे. आणि त्यांच्यासारखी ज्ञानसंपन्न जी जगाला दिशा देणारी अशी अनेक मुलं या संस्थेतनं घडावी, ज्ञानसंपन्न पिढी निर्माण व्हावी, आपल्या सर्व परिसराला त्यांच्याकडनं ज्ञानदानाचं कार्य घडावं आणि अशी शक्ती त्यांना द्यावी, संगमेश्वराने द्यावी, त्या बाबांनी त्यांना ती शक्ती द्यावी. कारण की संकल्प त्यांचा आहे, संकल्प तुमचा माझा नाही आहे, संकल्प कोणाचा आहे? बाबांचा आहे. आणि तपःपूत तपःसंपन्न अशा महात्म्याचा संकल्प असल्यामुळे त्यांना ती शक्ती मिळेल आणि त्यांच्याकडनं हे कार्य घडेल आणि घडावं अशी तीर्थरूप गुरुवर महाराजांच्या चरणी, मौली ज्ञानोबरायांच्या चरणी प्रार्थना करून
मी माझ्या चिंतनाला विराम देतो. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. 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 ज्ञानेश्वर माऊली. उठू नका उठू नका. सगळ्यांनी आपापल्या जागेवरती बसा. जर कीर्तनातनं मध्ये उठलं कोणी तर कुठला जन्म प्राप्त होतो माहितीये का? देव म्हणे करावे सुमन ज्ञानदेव म्हणे करा रे सुमन. ज्ञानदेव म्हणे करा रे सुमन. ज्ञानदेव म्हणे करावे सुमन. ज्ञानदेव म्हणे करावे सुमन. ज्ञानदेव म्हणे करा रे सुमन. ज्ञानदेव म्हणे करा रे सुमन. तरीचा चितघन पाविजे तो. तरीचा चितघन पाविजे तो. तरीचा चितघन पाविजे तो. नाही तया गती वस्ती निरंजनी. नाही तया गती वस्ती निरंजनी. तरीचा चितघन पाविजे तो. तरीचा चितघन पाविजे तो. नाही तया गती वस्ती निरंजनी. नाही तया गती वस्ती निरंजनी. भोगी रुद्र योनी कर्म वसे. भोगी कर्म योनी रुद्र वसे. भोगी रुद्र योनी कर्म वसे. भोगी रुद्र योनी कर्म वसे. भोगी रुद्र योनी कर्म वसे. नाही तया गती वस्ती निरंजनी. नाही तया गती वस्ती निरंजनी. भोगी रुद्र योनी कर्म वसे. भोगी रुद्र योनी
शूद्र योनी कर्मवशी नाही तया गती वस्ती निरंजनी नाही तया गती वस्ती निरंजनी जय जय विठ्ठल विठ्ठल जय जय विठ्ठल